तर उद्या अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। देशभरात या सोहळ्याचा उत्साह असून मुंबईत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू असून रामाचं चित्र असलेल्या झेंड्यांना बाजारात मोठी मागणी आहे। झेंडे आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी रामभक्तांच्या रांगा लागल्यात। याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी मनश्री पाठकने। पाहूया। प्राण प्रतिष्ठापना सोहळा याची लाट आता संपूर्ण देशभर आहे आणि मुंबईत सुद्धा श्रीरामाच्या साठी असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, झेंडे, पताके यांची एक वेगळीच अर्थव्यवस्था उभी राहते। सध्या मी आहे लालबागमध्ये। दरवर्षी लालबागमध्ये जरीवाले हे वेगवेगळ्या वस्तू विकत असतात। आपण बघत असतो की सजावटीचं वेगवेगळं साहित्य त्यांच्याकडे मिळतं। मात्र श्रीराम ड्रेसवाला यांच्या दुकानात आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते। इतकंच नाही तर इथे मोठा वेटिंग टाइम सुद्धा आहे, कारण साहित्य घेण्यासाठी श्रीराम भक्तांची मोठी गर्दी आहे। वेगवेगळी मंडळ असतील, वेगवेगळ्या मुंबईतल्या सोसायट्या असतील, पक्षांचे कार्यकर्ते असतील, ते ठिकठिकाणी श्रीरामाचे झेंडे असतील किंवा श्रीरामाच्या पताका, टी शर्ट यांचं वाटप करतात। त्याच्यामुळे एकंदरीतच श्रीराम प्रभू यांचा फोटो असलेलं, यांची प्रतिमा असलेलं प्रत्येक साहित्य हे आता विकलं जातंय। त्याची एक वेगळी अर्थव्यवस्था आता उभी राहते। आपण बघतोय की मोठमोठे झेंडे चौकात लावण्यासाठी म्हणून इकडे आता सज्ज झालेले आहेत। घराघरात हे झंडे लावले जात आहेत का? क्या बोलना है? क्या कौन कौन सा नया चीज लाए हो? टी शर्ट बेचे जा रहे हैं, झंडे क्या ज्यादा बिक रहा है? झंडे ज्यादा बिक रहा है। अच्छा, हाँ, घराघरात झंडे लावताय तुम्ही? घर और बिल्डिंग दोनों को, पूरी गली को सजाना है। हमको राम को लाना है। दादा मला सांगा की काय काय विकलं जातंय आणि ही एक वेगळी अर्थव्यवस्था आता तयार होतेय लालबाग मध्ये। आम्ही बघितलंय की गणेशोत्सवात अशी गर्दी असते, मात्र आज प्रथमच गणेशोत्सव वगळतात लालबाग मध्ये ही गर्दी बघायला मिळते। लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे राम मंदिराचा आणि सर्व चांगलेपणाने साजरा करतायत आणि शांतीपूर्वक। हे वैशिष्ट्य आहे लालबाग। जय श्रीराम। आणि हे बघ, ही गर्दी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या दुकानात आहे। हा, झेंड्यासाठी, पटाक्यासाठी, मफलरसाठी आणि माल आम्हाला कमी पडतो द्यायला। कुठून येतोय माल? प्रोडक्शन कसं होतंय? मॅन्युफॅक्चरिंग। अच्छा, हो, त्याच्या व्यतिरिक्त काय काय? मफलर आहे, टोप्या आहेत? मफलर आहे, राम दरबार आहे, टोप्या आहेत आणि त्यानंतर गळ्यातला जे असतो ना पट्टा चावीचा, तो आहे। बरं, तरुणांकडनं कुठल्या गोष्टींना विशेष मागणी आहे? झेंड्याचं, झेंडे टी शर्ट विकले जातात, ते कमी, झेंडे जास्त। झेंडे आपली अयोध्या नगरी तर सस्तेच आहे, मात्र त्यासोबतच देशभरातले जे मोठे शहर आहेत ते देखील स्वस्त आहेत। त्यातल्या त्यात मुंबई ही महानगरी ही सुद्धा आता श्रीरामांच्या या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याकरता सज्ज होते आणि म्हणूनच चौकात आपल्या सोसायट्यांमध्ये, आपल्या घरांवरती श्रीरामाचे झेंडे लावावेत याकरता आता लालबागमध्ये राम भक्तांनी गर्दी केलेली बघायला मिळते। कॅमेरामन विनय सामंत पाठक, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।